ढोकळा बनवण्यासाठी स्टीमर मध्ये पाणी गरम करत ठेवलेलं आहे। इथे ढोकळा बनवण्यासाठी मी 1 कप बेसन घेतलेला आहे। सम्राट कंपनीचं मी बेसन वापरलेलं आहे। 1 टीस्पून मी इथे घेतलेला आहे सायट्रिक ऍसिड, ते मी पावडर फॉर्म मध्ये घेतलेलं आहे। दाणेदार असलं की लवकर मिक्स होत नाही। इथे अर्धा चमचा मी घेतलेली आहे हळद आणि या चमचाच्या मापाने 1 चमचा, ह्या 1 टीस्पूनच्या मापाने मी 4 टीस्पून इथे बारीक पिठी साखर घेतलेली आहे। 1/4 या चमचाच्या मापाने मी इथे घेतलेला आहे मीठ। 1 चमचा मी इथे खायचं तेल, आपलं गोड तेल मी इथे वापरलेलं आहे। पूर्ण बॅटर भिजवण्यासाठी मी पाणी इथे घेतलेलं आहे। एवढ्याच पाण्यामध्ये आपल्याला हे बॅटर भिजवून घ्यायचं आहे। चाळणीमध्ये घालून व्यवस्थित चाळून मी घेतलेलं आहे आणि व्यवस्थित चाळून हे मिक्स करून सोडा साईडने ठेवला तर बाकीचे सर्व साहित्य चाळणीने चाळून आणि एकजीव करून मिक्स करून भांड्याला मी सर्वकडून तेल लावून घेतलेलं आहे। स्टीमर मध्ये पाणी आपल्या इथे गरम अगोदरच व्हायला पाहिजे, ज्या वेळेला आपण हे ढोकळा आपल्याला वाफेवर ठेवायचा त्याआधी। स्टीमर मध्ये एक काळजी घ्यायची आहे,